नमस्कार. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. 33वी ज्ञानेश्वरी नित्यपाठ, 3ऱ्या अध्यायातील 158वी ओवी. इथे वडील जे जे करतात म्हणजे वडीलधारी लोक, मोठे लोक, ज्यांना लोक आदर्श मानतात, त्यालाच लोक धर्माचं नाव देतात आणि त्याच प्रकारे स्वतः आचरण करायचा आणि अनुकरण करायचा प्रयत्न करतात सामान्य लोक. त्यामुळेच वडीलधाऱ्या लोकांनी, मोठ्या लोकांनी आदर्श जीवन जगायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. याच्या मागचा जो श्लोक आहे, यत यदाचरति श्रेष्ठः तत्त देवेतरो जनः स यत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते, की मोठे श्रेष्ठ लोक जे असतात, लीडर लोक फॉर एक्झाम्पल, जसं आचरण करतात त्याचेच इतर जे सामान्य लोक आहेत ते अनुकरण करतात. आणि बरेचदा असं होतं की ते तर असे करतात, मग आपणही तसं वागायला पाहिजे, कारण की आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं असं त्यांना वाटायला लागतं सामान्य लोकांना. म्हणूनच प्रत्येकाने, मोठ्या लोकांनी आदर्श जीवन जगायला पाहिजे. श्रेष्ठ असाल तर श्रेष्ठत्वाचं जीवन जगा, श्रेष्ठ असाल तर श्रेष्ठप्रमाणे राहायलाच पाहिजे. कारण की तुम्ही पूर्ण समाजाला लीड करताय तर तुम्हाला श्रेष्ठ आदर्श जीवन जगायलाच पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. घरात काय, समाजात काय, विश्वात काय, कुठेही गेलं तरी एक चांगलं जीवन जगणं, याला तुम्ही कला म्हणू शकता की एक म्हणजे एक हॅबिट म्हणू शकता सरसर, की आपल्याला ती सवय लागून गेली चांगलं जीवन जगायची तर जन्मभर ती कामी येते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चला आपण तसं एक आदर्श जीवन 24 तास भगवंताच्या सेवेचं जे जीवन आहे तसंच जगायचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.